सावकाश येवा. अण्णा धोत्रे महाराज गेले असत. मी येऊन खात्री करून गेले आधी. मगे तुमका बोलव केलं. लय कडक कामा, लय लांब लांब सून लोक येतात आपला सांगा घेऊन. सुचवलं ना त्या माणसाला. तिघांना कुठं माहिती? अरे माहित आहे म्हणूनच इतकी आधारचा धडपडत येऊ ना. अरे पण आता यवतेला कामाला उशीर नको. पुढे काय तर चालू कर. सांगल्याप्रमाणे सगळं आणलाचा ना. म्हणजे नारळ, पानाचं विडो, सुट्टे पैसे, बंदे पैसे, फुला आणि तुमच्या इच्छेनुसार तुम्ही काय ठेवू शकता. हा सगळं ठीक असं नामदेवा. पण मी काय म्हणतो, या अण्णा सगळं डोलं मिटूनच करतात काय? मनापासून बघतोय डोलं मिटूनच असत म्हणून विचारलं. डोळे उघडूची गरज नाही त्यांका. त्यांका मोठी सिद्धी प्राप्त असा. न बघता सगळं ओळखलं. पण त्यांचं हैतो दोस्ताचं सोंग ढिलो झाल्यासारखं वाटतं ना. तुका तुझा नेसा सावरला नाही आणि दुसऱ्याची नेसना कसली बघतस. स्वतःचा ठेवायचा झाकून आणि दुसऱ्याचा बघायचा वाकून. नामदेवा ही पिशवी घे. या सर्व आणलेलं आहे. तुझ्या माहितीप्रमाणे काहीतरी ठेवून घे. मला काही जास्त काय माहिती नाही. मी फक्त हात जोडणार. अरे तू फक्त हात जोड रे मला. बाकीचा कसाने काय का नामदेव बघतो. नामदेवा तुला जेवण दिल्या कामात ना उशीर नको. सगळं नारळ पाणी ठेवून घेऊ बरं मदत कर. आणि तू काय करतोस तिथं. अरे तू पण लाव ना. अरे तुका पण कळेल ना पुढं. सगळं बराबर मांडून घ्या. आणि गेल्या ते पाना सरळ ठेव. उलटी काय ठेवतोय. त्याला कधी मांडलेलं नाही ना. आणि मग माफ करून घ्यायचा. पुढे चालवणार कसं तुम्ही. त्याच्यावर रुपया ठेव त्याच्यावर. किती गडबड काय गडबड करताय. आता सांगना देव गोया म्हणजे गाराना घालू गोया. आता त्यातले त्यात गाव काय आणि जाणतो त्या सांग दोन शब्द देवा. मी तू असं म्हणतोस मी सांगू. होय तर. बरं बरं ठीक आहे. चला रे उभं राहा आणि हात जोडा. करू. बरं 12 गावच्या 12 विशीच्या 12 वैभटीच्या महाराजा. हा तुका भरलेला कोण पानाचा किडो आणि मुंबईच्या सुंदरपेठीचं निवेद्य ठेवलं हा महाराजा. आज हा तुझा लेकरू सरळ वाट वाकडी करून तुझ्या भेटी केला हा महाराजा. त्याच्या मनातली इच्छा तुका सांगूची हा महाराजा. तिचे कान असतात, छपराक डोळे असतात. तेव्हा त्याची ती इच्छा तुझी तू जाणून घे रे महाराजा. त्या काय काम यवतेला असा त्याला आडवेला येता नाही रे महाराजा. वडाची साल पिंपळात लाव, पिंपळाची साल वडात लाव. पण लेकराचं काम होऊन दे रे महाराजा. आडवे येतो त्याला उभं कर, उभं येतो त्याला आडवं कर. चुकला मागला पायापुढी घे रे महाराजा. येडा वाकडा सामना केलाय. हात मारतोय उभं राव. सरळ चोट मार्ग दाखव आणि केली सेवा बहुमान करून घे रे महाराजा. चहा दिली बनवून.
अंधतेने समाधी माझी. नमस्कार करता देवा. आम्ही अजान लेकरांनी आज तुझी करुणा मागल्या. तुम्ही हात मारला येता येता. कोण येता हा? आमच्या कसं दिसत नाही. आम्ही तूच पुढे ये. तू नाही रे तो तुझ्या पाठी उभो असा तो ये पुढे. तू इलस देवा दिलस चल घेऊन इलस. देवाच्या पुढ्या दिल्यावर पाया पडा खया तुझं सांगू खया पाया पड दान धान देवाच्या पायात. म्हणतो पाया सगळे समान इलाज. एक वादी चार पादी बरोबर ना मा. काय देवा? अरे खायच्या कामात चार माणसं लागतात. हानूच्या कामात पोचवायच्या कामात सारखे पोचवा. घेऊन झालेला कार्य पूर्ण पर्यंत पोचवा साठी काय रे म्हणून अरे जमिनीचं कष्ट घेऊन येलं. बघलं ना मी सांगलं न सांगता सगळं ओळखतं. देवातलंय पावरा. देवा हे लेकरू गेली बरीच वर्षा जी जमीन कसवता तिथे का नावावर करूची हा खूप केल्यान पण ती होणार नाही. आता ते का कोर्टात जायचं असा. आता तूच काय बघ. अरे कशी होतीली कशी पुढे पसरलंस आणि पाठचं इसरलंस बरोबर ना मा. आता झालं हा खरं देवा. आता त्याच काय तो मार्ग दाखव. अरे मग म्हणजे झालं. अरे मग हरकत नाही. एक मार्ग असा दिसता काय दिसतं? नुसतं आपलं मनापासून म्हणतंय. अरे ती जमीन कसवताना कधी पक्ष दिलंच मध्ये. कसला पक्ष नाही देवा मला काहीच माहिती नाही. अरे भक्ष बळी कधी दिलंस. 2 पायाचा 4 पायाचा कधी दिलंस. नाही म्हणजे ते देवा म्हणजे अरे नाही म्हणजे काय. कार्य सफळ होवं जमीन होई मा. हो त्याच्यासाठीच चालला नाही सगळा पण प्रयत्न. हरकत नाही. आता मी सांगतोय तसा कर. हाका आधी भक्ष देवा पण जितके हजर असत तितके भक्ष देवन जेवणासाठी हजर होय. हरकत नाही हा सर्वांना बोला तर जेवायला. आणि ही कूड असा तिका पण जेवण बोलो. आणि एक घरचुलो आला असा तो फालक हो. काय असेल ते सांगा देवा. अरे बघा त्याचो कसो बंदोबस्त करतो तो. बघा ते बघा कसो अर्थोलो दूर होता. यो देव धनाचो अभिलाषी ना. कोणी हा ठेवला उचलता धन माता धन नको. हा लेकरा आणखी काय असा देव म्हणजे झालं. आणखी काही नाही देवा अशीच कृपा तुमची ठेव म्हणजे झालं. अरे निश्चिंतपणाने जा. चांगल्याला मात्र मी ध्यानात ठेव. सगळे अडथळे मी दूर केले. नमस्कार करतो देवा. बरं आता कधी हवं ना बरोबर सगळं होतं. काय विचार करूचा ना. कल्याण झोपेला आता मी जातो. तुम्ही पुढे चला. हे सगळं आठवून पुढचे विधी विचारून सकाळी भेटायला येतंय. चला अण्णा चलतो हा आम्ही. हा सांभाळून जावा. हा बघलंच म्हण्या. अरे हिला म्हणून किती भरा झाला का. किती महत्वाचा काम झाला. आता कसली चिंता नाही होत. तुम्ही सुचवलं म्हणून हे शक्य झालं. हा असंच लक्ष ठेवा रे बाबांनो. हा काय विचार आम्ही असावं. थांबा हा, जरा थांबा.
हे घ्या तुला. अरे मला मदत करताना जेव्हा ठेवा रे मदत. बरं, आता आपल्याला चर्येला हवा. चला चला वगैरे लोकांनी करायच नको. चला चला. झोप लागत ए चल उठे, काम कसा झक्कास झाला. चल पैसे काढ. अरे पैसे पैसे कसले? कसले पैसे? ते मगाशी उचलून ढापलंस ते मी बघलाय सगळा. चल काढ बाहेर. हे घे 100. अरे 100? अरे मी हरवलोय. मी गेलाय आणि त्याला 100? बरं हे आणखी 100. 200 झाले. आता तोंड ढाकायचा आणि ह्या जर काय कोणाक बोललं तर छाप नायसो करीन, समजला? चल निघ आता. अरे वा